कर नाही ना जेवत नाही हा काका कुठे गेले आज दरीबडची मतदारसंघातील एक तरुण युवक पांढरेवाडी गावचा गंगाराम लेंगरे यांनी जतचे विकासपुत्र आमदार गोपीचंद पळकर साहेब राज्याचे या मंत्री व्हावेत म्हणून गणपती मंदिरापासून इथं यल्लमा मंदिरापर्यंत त्यांनी दंडवत घेतलेला आहे। त्या माध्यमातून आपल्याला एवढं सांगू इच्छितो की ज्या पद्धतीनं जत तालुक्यामध्ये आमदार गोपीचंद पळकर यांचा जो विकासाचा रथ सुरू आहे हे बघून आज गावागावातील तरुण अशा पद्धतीनं एक पाऊल उचलत आहे की काही करून आपल्या नेत्याला त्या तालुक्याच्या विकासपुत्राला त्या राज्याचं मंत्रिपद मिळावं, त्या राज्याच्या माध्यमातून आमदार साहेबांच्या माध्यमातून त्या तालुक्याचा भरघोस निधी यावा आणि त्याच पद्धतीनं सुद्धा आमदार साहेब आज ताकदीने प्रयत्न करत आहेत। आपण बघत असाल तर परवाच 4 दिवसापूर्वी जे उद्घाटन झालं मिरजमध्ये त्यामध्ये आमदार साहेबांच्या माध्यमातून या जत तालुक्यासाठी मंत्री विखे पाटील साहेबांनी 1000 कोटीची परत एकदा तरतूद केली आणि 3री पाईपलाईन टाकण्यासाठी सुद्धा परमिशन दिले आणि असाच विकास रथ चालत राहावा यासाठी या जत तालुक्यातील प्रत्येक तरुण वर्ग आज आमदार गोपीचंद पळकर साहेबांच्या पाठीशी आहे आणि याच पद्धतीनं ते असं कुठं दंडवत घेणं, लोकांना देवदर्शन करणं, पाया पडणं आणि काही करून या तालुक्यातल्या नेत्याला या जत तालुक्याचा जो पाठीमागचा बॅकलॉग आहे हा भरून निघाला पाहिजे आणि ते आमदार साहेब त्यांच्या माध्यमातून करत आहेतच। पण एकदा का जर मंत्री झालं तर जेवढा काही 40-50 वर्षाचा जो बॅकलॉग आहे हा भरून निघल। त्या माध्यमातून आमदार गोपीचंद पळकर साहेबांना जे मंत्रिपद मिळावं म्हणून हा तरुण युवक गंगाराम लेंगरे पांढरेवाडी हा तरुण युवक गेले 4 दिवस याचा प्रयत्न करत होता। सगळ्यांना कॉन्टॅक्ट करून तो इथं जतमध्ये आला। त्यानंतर परत गणपती मंदिरापासून त्यांनी इथंपर्यंत आज दंडवत घेतलेला आहे। मी आमदार गोपीचंद पळकर साहेबांच्या माध्यमातून दरीबडचे जिल्हा परिषद गटाच्या वतीनं मी आणि जत शहराच्या वतीनं सुद्धा सगळेच आज शहरातले सगळे प्रमुख आहेत, अण्णा बेसे साहेब आहेत, सगळे नगरसेवक आहेत, विक्रमदादा उपनगराध्यक्ष आहेत, सगळे परशुराम मोरे जागर फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत, हे सगळीच मंडळी या ठिकाणी आहेत, पांढरेवाडीचे सरपंच आहेत, युवक नेते श्रीमंत तांबे आहेत, ही सगळीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी आज गंगाराम लेंगरेंनी या ठिकाणी दंडवत घेतलेला आहे। घेण्याचं कारण पाटील साहेबांनी सांगितलेलंच आहे। ऑलरेडी जे मंत्र्याचा जो दरारा आहे तो दरारा ऑलरेडी गुप्ते सेटचा आहेच 100%। आणि जे आज गंगाभाऊनं जी गणपती मंदिरापासून जी यल्लमा मंदिरापर्यंत जी दंडवट घेतला त्या दंडवट घेण्याचं कारण काय आहे की बाबा आज जत तालुक्याचं एक अधुरं स्वप्न आहे, मंत्रीपद आजपर्यंत जत तालुक्याला मिळालेलं नाही, हे अधुरं स्वप्न पूर्ण व्हावं। आणि आज जी कामाचं स्पीड आहे, आज 200 स्पीड असेल तर ते 400 स्पीड व्हावं। मंत्री झाल्यानं 100% होतंय आणि ऑलरेडी स्पीड आहे कामाचं, कामाची काही अडचण नाही, पण मंत्री होणं फार महत्त्वाचं आहे। आमच्यासाठी ते एक भाग्याचं काम आहे सर्वांचं। आणि इथं सर्व नगरसेवक, उपनगराध्यक्ष आणि सर्व गावकरी मंडळी इथं आली त्याबद्दल त्यांचं मी आभार व्यक्त करतो। आणि गंगाभाऊचं स्वप्न ते स्वप्न आत्ताचं नाही, त्यांचं बऱ्याच दिवसापासून चाललंय। आज त्याच्यावर छातीवर टॅटो सुद्धा आहे, ते जर बघितलं तर तुम्ही लक्षात येईल। ते एक कट्टर सेटप्रेमी आहेत आणि आम्ही सगळे सेटप्रेमी आहे म्हणून इथं आलेलो आहे आणि यांचं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण व्हावं हीच यल्लमा चरणी प्रार्थना करतो।